नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत हो। बरेच दिवस झालं आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले नाहीत। अशा काही घटना घडल्या आणि त्याच्या संदर्भात व्हिडिओ टाकणं गरजेचं होतं, पण तितकंही महत्त्वाचं नव्हतं की व्हिडिओ टाकावं। पण सध्याच्या घडीला दोन अशा घटना आहेत की त्यामुळे व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे। एक आहे थर्ड टेट अपडेट आणि दुसरा आहे टेट सायकोलॉजी नोट्स इन्फॉर्मेशन। आता या दोन्ही विषयासंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत। पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक विनंती करतो की व्हिडिओ बघण्याच्या अगोदरच हा व्हिडिओ कसा आहे किंवा नेगेटिव्ह कमेंट करायला लगेच चालू करू नका। डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर। कोणतंही पुस्तक घेताना किंवा कोणतंही पुस्तक त्याच्या कव्हरवरून ठरवू नये किंवा ते समोरचं पान आहे त्याच्यावरून ठरवू नये की ते पुस्तक कसं आहे। तसंच या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं आहे हे ऐकण्याच्या अगोदरच तुम्ही तुमचा मतप्रवाह ठरवू नका किंवा तुम्ही तुमच्या कमेंट्स करू नका की निगेटिव्ह कमेंट्स करू नका। त्या अगोदर संपूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे पाहून घ्या। आता आपण येऊ विषयाकडे। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत। ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जी की आहे थर्ड टेट अपडेट। आता एक गोष्ट लक्षात घ्या, लगेच प्रश्न पडला असेल की सेकंड टेटचा म्हणजे सेकंड फेजचा। हे पहा, सेकंड फेजवर बरेच आपले अभियोग्यताधारक काम करत आहेत। त्यामध्ये तुषार देशमुखची जी काही कोर टीम आहे याच्यासाठी झपाट्याने काम करत आहेत आणि बरेचसे मित्रमंडळी आहेत ते सुद्धा याच्यासाठी काम करत आहेत। आणि याच्यावर जे काही अडथळे वगैरे निर्माण होत आहेत त्याच्यावर मार्ग काढण्याचे सुद्धा अभियोग्यताधारक काम करत आहेत। त्यामध्ये संदीप कांबळे सर सुद्धा आहेत, ते त्यांच्या परीने सुद्धा काम करत आहेत। तसंच जी काही आगामी काळामध्ये थर्ड टेट होणार आहे याच्यावर सुद्धा ॲस्पायर अकॅडमीचे जे काही अभियोग्यताधारक आहेत किंवा जे काही कोर्टामध्ये केस टाकलेले आहेत आपले हे ॲस्पायर अकॅडमी, ते सुद्धा थर्ड टेटवर अतिशय योग्यरित्या काम करत आहेत आणि त्यांच्यामार्फत सुद्धा वारंवार आव्हान केलं जात आहे की तुम्ही याच्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा करा। आता त्यांच्यामार्फतच एक हे केलं होतं की आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। कुठलं? थर्ड टेट माहितीच्या अधिकारामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी काय तर तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे, जी की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार होती। पण आपली शिक्षक पात्रता परीक्षा आली, त्याची परीक्षा झाली, निकालाच्या संदर्भात जे काय काम चालू होतं त्याच्यामुळे आपली तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली नाही। तर आता हे कधी होणार आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, खूप जणांना पडलेला। नेमकं कधी होणार, नेमकं कधी होणार, ह्या महिन्यात होणार का पुढल्या महिन्यात होणार का त्याच्या पुढल्या महिन्यात होणार, नेमकं कधी होणार, असे बरेचसे प्रश्न पडलेले आहेत। तर त्या माहितीच्या अधिकारामध्ये परीक्षा परिषदेकडून माहिती दिलेली आहे, सरकारकडून माहिती दिलेली आहे की मार्च-एप्रिलमध्ये तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रस्तावित आहे। मग याच्याहून एक गोष्ट स्पष्ट होते की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार म्हणजे होणारी काळ्या दगडावरली रेघ आहे। मग लगेच आता कमेंट करायला चालू करू नका की जे काही नवीन संच मान्यता आहे, जी काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, नवीन संच मान्यता आहे त्याच्यानुसार 20-25 हजार शिक्षक अतिरिक्त होणार। मग शिक्षकच अतिरिक्त होणार, मग जागाच येणार नाहीत, तर मग तिसरी अभियोग्यता देऊन काय उपयोग? अशा हजारो जरी अभियोग्यता दिल्या तरी काहीच उपयोग होणार नाही। ह्या सर्व निगेटिव्ह गोष्टी आहेत, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि तुम्ही अशा कमेंटसुद्धा करू नका। तिसरी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे, हे जे वर्ग देणार आहेत त्यांना देऊ द्या। उगा विनाकारण ते करते तर त्यांच्या मागे अडथळा। 2017च्या बाबतीत तसंच केलं, 2022-23ला दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होती, त्यावेळेस सुद्धा असंच काय की अगोदरची 17ची पूर्ण करा मग दुसरी घ्या। धडकली 20 ते 22 दिवस भेटले आणि दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली। त्यावेळेस शासन, प्रशासन, सरकार आणि शिक्षण मंत्री वारंवार सांगत होते की आम्ही फेब्रुवारीमध्ये घेणार, कुणी मनावरच घेतलं नाही। आता सुद्धा सांगण्यात येत आहे की मार्च-एप्रिलमध्ये होणार। एखादा महिना मागं पुढं होऊ शकल, पण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी होणारच आहे। ही झाली थर्ड टेटची महत्त्वाची अपडेट। आणि आणखीन एकदा स्पष्टपणे सांगतोय की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे। आता जी काही सेकंड फेज होणार आहे
त्याचा आणि तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा तीळ मात्र संबंध नसणार आहे आणि जे काही नवीन संच मान्यतेचं चालू आहे त्याच्यावर काही ना काही मार्ग निघेल। त्यामुळं ह्याची जोड त्या तिसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला लावू नका आणि जे काही मंडळी अभियोग्यता धारक या तिसऱ्या टेटसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी प्रयत्न करावं, जे सेकंड फेजसाठी जागा जास्त येते त्यांनी त्याच्यावर प्रयत्न करावं आणि मी माझं काम करत आहे। असो, ही झाली महत्त्वाची अपडेट। आता आपण वळू अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात। मी मागच तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की 8-10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये आपण मानसशास्त्राच्या नोट संदर्भात सांगितलं होतं आणि तेवढ्याच 2-3 मिनिटांमध्ये सांगितल्यानंतर खूप जणांचा चांगला प्रतिसाद आला होता नोट संदर्भात आणि खूप जणांच्या कमेंट्ससुद्धा होत्या आणि प्रत्यक्षात कॉल करून सुद्धा सांगितलं होतं की ज्या काही नोट्स आहेत त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती देण्यात यावी। मग त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी जेवढं स्पष्टपणे आणि जेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार तेवढं करणार आहे आणि नंतर इतकं स्पष्टपणे एवढं समजावून मी नंतरच्या व्हिडिओमध्ये ह्या नोट्स संदर्भात बिलकुल अजिबात सांगणार नाही आहे, कारण आपल्याला ह्या नोट्सचा बाजार करायचा नाही आहे। ह्या लिमिटेड नोट्स आहेत आणि ह्या लिमिटेड व्यक्तीपर्यंतच गेल्या पाहिजे जे की ज्यांना खरंच आवश्यकता आहे, आपल्याला ह्याचा अजिबात बाजार करायचा नाही आहे। असो, आता आपण आपल्या नोट्सकडे वळू जे की आहेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी केलेल्या आणि त्याचं नाव आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मानसशास्त्र नोट्स। आता सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या म्हणजे एक महत्त्वाची नोंद सांगतो की जी काही आपली मानसशास्त्राच्या नोट्स आहेत त्या नोट्सचं नाव आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र। संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र नोट्स। पण आता ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती समजून घेणे गरजेचं आहे। आपली पहिली गोष्ट होती थर्ड टेट अपडेट झालं, टेट सायकोलॉजी नोट संदर्भात सांगणार होता। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे पॉईंट नंबर 2 की आपली पहिली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी कधी झाली होती, तर कधी झाली होती 2017ला। आता याच्यामधला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस काय आहे तो जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी झालेली आहे सेकंड 2023ला, म्हणजे की मी प्रत्यक्षात दिली होती, याच्यामधला सुद्धा सिलेबस जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। मग आता इथं होणार आहे तिसरी थर्ड टेट जी की आहे 2025ला। मग याच्यामध्ये नेमका सिलेबस काय असू शकतो, 2017ला काय होता, त्याच्यानंतर 2023ला काय बदल झाला, मग त्याच्यानंतर 2025 मध्ये काय बदल होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण काय अभ्यास करू शकतो, ह्या गोष्टी जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे। पण आपण प्रत्यक्षात काय करतो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा साठी मानसशास्त्र असं काही विशेष वाचत नाहीये का की 2017च्या ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी सांगितलं की सगळे उपयोजनात्मक प्रश्न होते, पण ज्यावेळेस 2017चे पेपर बघितले त्याच्यातले प्रश्न पाहिले त्याच्यावर एकच टॉपिक निर्णय क्षमता हा उपयोजनात्मक होता जो की 10 मार्काला होता। बाकीचे 20 मार्काचे प्रश्न हे विविध टॉपिकवर होते आणि ते असे टॉपिक होते जे की आपल्याला फडके प्रकाशनच्या पुस्तकामधून 11वी-12वीच्या पुस्तकामधून कव्हर होत नव्हते, असे भरमसाठ टॉपिक होते। मग नंतर काय झालं, 2023ला परीक्षा झाली, त्यावेळेस काय झालं, 2017मध्ये जेवढे टॉपिक विचारले होते त्याच्यातले 80% टॉपिक उडवले आणि राहिलेल्या फक्त 20% टॉपिकवर प्रश्न विचारले आणि काही टॉपिकला वेगळ्याच घटकावर प्रश्न विचारले। म्हणजे आता जे शिफ्टनुसार पेपर होता ऑनलाईन, मग एका विद्यार्थ्याला फक्त 10च्या 10 15 उपयोजनात्मक, दुसऱ्या विद्यार्थ्याला 15च्या 15 उपयोजनात्मक नसताना वेगळे प्रश्न होते जे की स्किल बेस ॲप्लिकेशन बेस होते आणि जे काही मानसशास्त्राचे महत्त्वाचे टॉपिक असतात यावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न होते। आता समजा कसा की मला एक प्रश्न आलेला होता की समजा तुम्ही शिक्षक आहात, शिक्षक असताना शाळेमध्ये तुम्ही एखादा उपक्रम घेतला किंवा एखादी स्पर्धा घेतली, त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी केलेली आहे आणि
दोन्हींनी समाधानकारक कामगिरी केलेली आहे, मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणत्या तरी एका विद्यार्थ्याला पारितोषिकाने सन्मानित करायचं आहे. मग तुमच्या मनामध्ये जो काही संघर्ष निर्माण होतो त्याला काय म्हणतात. आणि तिथं आणखीन कंसामध्ये दिलेलं होतं की दोन्ही विद्यार्थी तुमचे हे आवडतीचे विद्यार्थी आहेत आणि दोन्ही विद्यार्थ्यांना नाराज करायचं नाहीये, पण त्यावेळेस तुम्हाला कोणता तरी एकच विद्यार्थी निवडायचा आहे. अशा वेळेस तुम्ही जो काही तुमच्या मनामध्ये संघर्ष निर्माण होणार आहे त्या संघर्षाला काय म्हटले जाईल. एवढा मोठा प्रश्न आणि त्याचं उत्तर फक्त 2-3 शब्दामध्ये. खूप मानसशास्त्राचे प्रश्न इतके मोठेच्या मोठे होते ना, आणि काही त्याचे पर्याय सुद्धा मोठमोठे होते. असे उपयोजनात्मक प्रश्न. आता हा खरा तर उपयोजनात्मक प्रश्न नव्हता, उपयोजनात्मक केलं. आता तो काय होता, प्रगमन वर्जन संघर्ष. म्हणजे हेही हवंय तेही हवंय, म्हणजे मला हाही विद्यार्थी आवडतो तोही विद्यार्थी आवडतोय, पण दोन्हीपैकी कुठला तरी एक निवडायचा आहे. अशाच प्रकारचे प्रश्न होते. मग आता ताणाचे प्रश्न होते. ताणाचे प्रश्न सुद्धा उपयोजनात्मक स्वरूपात आणले. मग जे काही संरक्षण यंत्रणा होत्या त्या सुद्धा उपयोजनात्मक स्वरूपात आणल्या. मग आता एक हे होता, विकृतीवरला प्रश्न होता की वर्गामध्ये एखादा विद्यार्थी आहे, त्याचं वर्तन इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं आहे, त्याला तुम्ही कोणत्या विकृतीने संबोधाल. असे प्रश्न होते. असो, त्यानंतर आपण त्याच्याकडे नंतर येऊ. पण महत्त्वाचं काय आहे, 2017चा जो पॅटर्न विचारला, 2023ला थोडासा बदल झाला, पण अभ्यासक्रमामध्ये तेच टॉपिक दिले, कल, आवड, समायोजन. आणि तिथं एक टीप दिली की अभ्यासक्रमावर विशिष्ट अशी मर्यादा नसणार आहे. आणि आता आगामी काळामध्ये थर्ड टेट सुद्धा होणार आहे. ह्या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी. पण आपण नेमकं काय करतोय, आपण फक्त काय करतोय, TETचं पुस्तक घेतोय. जे शिक्षक पात्रता परीक्षेला मानसशास्त्र वाचलं तेच मानसशास्त्र वाचून आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देणार आहोत. हे सफिशियंट आहे का, हे स्वतःच्या मनाला विचारा. पुन्हा त्यानंतर जे काही आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे त्याचा सोर्स काय आहे याचा कधी विचार केलाय का. 2017ला काय विचारलं होतं, मग 2023ला काय केलं होतं. आता 2017चे पेपर हे सर्वच्या सर्व बाहेर आले होते, पण 2023ला IBPSनं परीक्षा घेतली, त्याचे पेपर, त्याचे प्रश्न अजिबात बाहेर आलेले नाहीत. हे सर्व गुलदस्त्यात आहे. झाकले मोठ 1.25 लाखाची असा IBPSचा कार्यक्रम असतो, त्याने करेक्ट कार्यक्रम केला होता. मग 2017, 2023 याच्यातील नेमका सिलेबस काय आहे, आपण नेमकं काय करायला पाहिजे, हे कधी त्याचं अवलोकन करत नाही. रिझल्ट काय येतो, 0 येतो. मग अशा का गोष्टी होतात, तर कारण काय माहिती आहे का, आपण TETला एकच पुस्तक, केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET सेम पुस्तक, आणि TAIT जी काही आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता आहे त्याच्यासाठी सुद्धा तेच पुस्तक वापरतो. डाएटची परीक्षा असते त्याच्यासाठी सुद्धा तेच पुस्तक वापरतो. त्यानंतर KVSची परीक्षा असते केंद्रीय विद्यालयाची, त्याच्यासाठी सुद्धा सेम पुस्तक वापरतो. पुन्हा नेट सेटची परीक्षा असते त्याच्यासाठी सुद्धा आपण मानसशास्त्राला तेच सेम पुस्तक वापरतो. अहो, ढिगाराभर परीक्षा, आणि त्या ढिगाराभर परीक्षेला तुम्ही एकच पुस्तक कसं वापरू शकता, ह्याचं थोडंसं तरी अवलोकन करायला पाहिजे. आपले महाराष्ट्र राज्यातली शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि मार्केटमध्ये ढिगाराभर पुस्तकं उपलब्ध आहेत. ह्याचं पुस्तक, त्याचं पुस्तक, ह्याचा ठोकळा, त्याचा ठोकळा, हे ढिगाराभर काय बी दिलेलं आहे. आणि त्या ढिगाराभरमध्ये तेच पुस्तक आपण TETला वापरतो, रिझल्ट काय येतो, 0 येतो. तेच पुस्तक आपण परत इथं CTETला वापरतो, रिझल्ट काय येतो, 0 येतो. कारण त्या पुस्तकातल्या परीक्षेमध्ये काहीच विचारत नाही. पण पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे तो समजून घेत नाही, आणि टेटला सुद्धा तेच पुस्तक वापरतो. 2017ला पुस्तक तयार केलेलं आहे एकाने, तर तेच पुस्तक 2023ला सुद्धा काढलं, तेच वापरलं लोकांनी, पण त्याच्यातलं काहीच आलं नाही. 2017ची परीक्षा झाली, त्याच्यातला पॅटर्न सगळा वेगळा आणि त्या पुस्तकातला एक शब्द नको, सगळं वेगळं. शिक्षक पात्रता परीक्षेला तेच पुस्तक आणि शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये त्याच्यातलं काहीच नाही आहे. केंद्रीय विद्यालयाची परीक्षा त्याच्यासाठी सुद्धा तेच पुस्तक. केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा त्याच्यासाठी सुद्धा तेच पुस्तक, पण त्याच्यातलं परीक्षेला काहीच नाही आहे. अहो, परीक्षा वेगवेगळ्या आहेत, पॅटर्न वेगवेगळा आहे आणि त्याचा अभ्यासक्रम सुद्धा वेगवेगळा असतो. आपण तो कधी समजून घेत नाही आणि त्याच्यासाठी एकच पुस्तक
नावाजलेलं गावाजलेलं आहे म्हणून तेच हे करतो, पण रिझल्ट 0 येतो. हे पहा, ज्यावेळेस आपण शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला जातो महाराष्ट्रातली, त्यावेळेस मार्केटमधले पुस्तकं घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा कधी फायदा झालेला आहे का, असं स्वतः प्रामाणिकपणे इमानदारीने स्वतःच्या मनाला विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिझल्ट काय आला आहे, 0 आला, त्या पुस्तकातल्या परीक्षेमध्ये काय आले का नाही. परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जात होतं, एकतर 2013 पासून ते आतापर्यंतच्या पॅटर्नमध्ये फडके प्रकाशनच्या पुस्तकावर जास्त फोकस केलं जात होतं. जे फडके प्रकाशनचे 7 चॅप्टर आहेत. मानसशास्त्र, स्वरूप उपपत्ती, पुन्हा वेगवेगळ्या उपपत्त्या, वाढ व विकास, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, मग पुन्हा अध्यापनाचे तंत्रे पद्धती याच्यावर आधारित होते. पण त्याच्यामध्ये आणखीन एक विशिष्ट घटक नंतर ॲड केला, विशेष गरजा असणारे बालके, संरक्षण यंत्रणा, व्यक्तिमत्व हे आणि BEdचं एक पुस्तक. एवढं केलं की मानसशास्त्र पक्का होऊन जायचं. पण हा सिलेबस मार्केटमधल्या पुस्तकामध्ये भेटत नव्हता. नुसतं तुम्हाला 2013 ते 17 पर्यंत फडके प्रकाशनचं पुस्तक वापरलं मानसशास्त्राचं तर ओके आउट ऑफ मार्क मिळायचे. पण 2017 पासून पॅटर्न बदलला, इकडले टॉपिक ॲड केले, थोडंसं उपयोजनात्मक स्वरूपात जास्त विचारायला चालू केले, मोठे प्रश्न आले, लेंदी प्रश्न आले, वरची ओळ खालची ओळ, असं करून हे करायला चालू केलं. मग असं करून हे केलं आणि आपण मार्केटमधले पुस्तक वापरलं, त्याचा काही फायदा झाला का. त्यामुळं आपल्या TETचा रिझल्ट हा नेहमी 3% कमीच लागतो. 3% जास्त कधीच लागला नाही. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन ज्यावेळेस आपण 2021ला TETची परीक्षा झाली, मानसशास्त्राचे नोट्स समजून सांगितले, शिकवले, त्यावेळेस बऱ्याच जणांना फायदा झाला. मग त्याच नोट्स आपण 2021ला लिखित स्वरूपात आणल्या, टाईप करून आणल्या आणि त्याचा दिल्या सर्वांना, त्याचा खूप जणांना फायदा झाला. मग आता त्यावेळेस प्रश्न पडत होते की तेच मानसशास्त्र आपल्याला टेटसाठी उपयोगाला येईल का, तर नाही आहे. त्याच्यातला फक्त 10 ते 15% भाग आपल्या टेटसाठी उपयोगाला येईल. पण जे TETला मानसशास्त्र विचारलेलं आहे ते टेटला नसतं. त्याच्यातल्या महत्त्वाच्या काही संकल्पना असतात, त्यावर आधारित प्रश्न असतात. पण संपूर्णच्या संपूर्ण ते TETचं मानसशास्त्र टेटसाठी आहे का, अजिबात नाही आहे. तर चला वळू आता आपण जी की केंद्राची CTET आहे. मग आपण TETला जो अभ्यास केला तोच अभ्यास करून आपण CTET देतो. त्याचा फायदा काय होतो का, मुळात काहीच फायदा होत नाही. मग CTETसाठी आपण मार्केटमधला ठोकळा घेतो, मार्केटमधला ठोकळा घेऊन त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात का, काहीही नाहीये, एक सुद्धा नाहीये. अहो CTETचा नेमका सिलेबस काय आहे तो तर समजून घ्या. CTET त्याचा सिलेबस आहे 15+15, म्हणजे 15 प्रश्न हे उपयोजनात्मक स्वरूपाचे आहेत जे ॲप्लिकेशन बेस्ड आहेत. आणि 15 प्रश्नाचे काय असतं हो, त्याच्यामध्ये फक्त लिमिटेड टॉपिक आहेत, वाढ व विकास. आता हा वाढ व विकासमध्ये काय आहे हो, जीन पियाजे आहे, कोहलबर्ग आहे, गेसल आहे, फ्राईड आहे, लेव वायोगत्सी आहे, पुन्हा नोम चोम्स्की आहे. याच्यावरच आधारित प्रश्न असतात. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे, वाढ व विकासमध्ये फक्त एकाच विचारलं जातं आणि ते इथं विचारलं जात नाहीये CTETला पूर्णपणे वेगळा अभ्यासक्रम असतो. आणि त्यानंतर भाषेवर प्रश्न विचारले जातात. भाषा अर्जन आहे किंवा भाषा अधिगमन म्हणजे काय, भाषा कशी शिकायची, भाषेवर प्रभुत्व कसं निर्माण करायचं आणि त्याच्यावर जे काही दोष असतात यावर आधारित बस एवढ्या घटकावर मानसशास्त्राचा सिलेबस असतो. आणि याच्यासाठी आपण मार्केटमधलं पुस्तक वापरतो ते CTETला उपयोगाला येत नाही, सिलेबस समजून घेत नाही. आणि जे CTETला आपण पुस्तक वापरतोय तेच जर शिक्षकाभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी वापरलं तर त्याचा फायदा होईल का, नाहीये. त्यासाठीच म्हणतोय आपण TETला सेम पुस्तक, CTETला सेम पुस्तक, टेटसाठी सेम पुस्तक, डाएटसाठी सेम पुस्तक, KVSसाठी सेम पुस्तक आणि नेट साईटसाठी सुद्धा सेम पुस्तक, असं वापरून रिझल्ट लागत नाहीये. आणि परत एकदा सांगतोय की अभ्यासक्रमामध्ये एक टिप दिलेली आहे की कुठल्याही विषयाच्या अभ्यासक्रमावर विशिष्ट अशी मर्यादा असणार नाही. अमर्यादित आहे किंवा मर्यादा नसणार, मर्यादाच नाही, काहीही विचारू शकतात. मग एवढं सर्व असताना आपण फक्त TETचं किंवा CTETचं मानसशास्त्र वापरून आपल्या टेटला उपयोग होणार आहे का. आणि
सर्वजण म्हणतात की उपयोजनात्मक प्रश्न आलेले आहेत. अहो, उपयोजनात्मक प्रश्न येतात, हे मी सुद्धा मान्य करतो, सर्वजण मान्य करतात. उपयोजनात्मक प्रश्न किती येतात? फक्त 10 येतात. हे गोष्ट लक्षात घ्या. उपयोजनात्मक प्रश्न येतात 10. 2017ला 10 होते, 2023ला सुद्धा 10 होते. आता 2017ला जे उपयोजनात्मक प्रश्न विचारले गेले होते ते होते ह्या टॉपिकवर, निर्णय क्षमता. 10 प्रश्न निर्णय क्षमतेवर होते. मग आम्ही तुम्हाला एक प्रश्न सांगितलेला होता उपयोजनात्मक, की अशा कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे, तीच होती निर्णय क्षमता. आणि त्याच निर्णय क्षमतेवर आधारित सुद्धा 2023ला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले होते. मग एवढ्यावरच मानसशास्त्र संपलं का? हो, नाही. मग शिफ्टनुसार पेपर होते. दिवसाला 2-2, 3-3 शिफ्ट असायच्या. प्रत्येक शिफ्टच्या मानसशास्त्र वेगवेगळं असायला. कुणाला एकाच विषयाचे जास्त प्रश्न असायचे, कुणाला एकाच विषयाचे जास्त असायचे, कुणाला बुद्धिमत्तेचे जास्त आले, कुणाला गणिताचे जास्त आले, कुणाला मराठीचे जास्त आले, कुणाला इंग्लिशचे जास्त आले, कुणाला मानसशास्त्राचे आले. आणि मानसशास्त्राचे आले तर काही जणांना फक्त उपयोजनात्मक आले, काही जणांना उपयोजनात्मक आलेच नाहीयेत, टॉपिक बेस्ड प्रश्न आले. मग अशा वेळेस काय करणार? नुसतं आपण जमणार काय? फक्त उपयोजनात्मक प्रश्न येणार आहेत म्हणून आपण मानसशास्त्राचा अभ्यास नाही केला तरी चालतंय असं म्हणून चालेल का? परीक्षेत कधी काय येईल काही सांगता येत नाहीये. 2017ला उपयोजनात्मक प्रश्न होते, 23ला सुद्धा होते. 2017ला 20 मार्काचे हे टॉपिक बेस्ड क्वेश्चन होते. 2023ला सुद्धा 10 ते 15 हे टॉपिक बेस्ड प्रश्न होते, पण त्याला उपयोजनात्मक स्वरूपात विचारलं गेलं. मग आपण एक गोष्ट लक्षात घ्या, 2017चा सिलेबस सुद्धा आपल्याला कन्सिडर करावा लागतो, 2023चा सुद्धा सिलेबस कन्सिडर करावा लागतो. ह्याच्यामधले टॉपिक नेमके कोणते असतात? आपल्याला तिथे एवढंच दिलेलं आहे, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व. एवढं झालं का? हो, एवढ्यावर मानसशास्त्राचा सिलेबस येतो का? नाही. त्याची फोडणी मारावं लागते, त्याला तडका मारावा लागतो, नेमकं त्याच्यातलं काय आहे ते काढावं लागतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे? आपल्याला पहिली गोष्ट आहे मानसशास्त्र आहे. पहिली गोष्ट काय आहे? मानसशास्त्र आहे. त्यानंतर बाल मानसशास्त्र आहे, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र आहे, जे की फक्त D.Ed. B.Ed. ला असतं आणि आपल्या TET पर्यंत असतं. पण त्यानंतर आहे शैक्षणिक मानसशास्त्र आहे, उपयोजनात्मक मानसशास्त्र आहे, विकृतीचे मानसशास्त्र आहे, व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्र आहे, हे बाल गुन्हेगारीचे मानसशास्त्र आहे, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे मानसशास्त्र आहे. त्यानंतर निर्णय क्षमता मग सांगितलेला तो आहे, संरक्षण यंत्रणा आहे, ताणतणाव समायोजन आहे, संप्रेषण आहे. आता संप्रेषण म्हणजे काय? आपण जे काय संवाद साधतो शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद कसा साधणार, पालकांसोबत संवाद कसा साधणार, याच्यावर आधारित प्रश्न असतात. संप्रेषण कौशल्य कसं विकसित करायचं, मग एखादा वादविवादाचा मुद्दा आहे त्याच्यावर तुम्ही विद्यार्थ्यांशी कसं संप्रेषण कराल, म्हणजे कसं त्यांच्याशी कम्युनिकेशन कराल, हे उपयोजनात्मक टॉपिक आहेत. याच्यावर आधारित प्रश्न होते. पुन्हा नेतृत्व आपल्या शालेय जीवनातला महत्त्वाचा घटक असतो. आता आपण एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहोत, पण त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून असताना आपण ज्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व एक शिक्षक करत असतो. मग ते नेतृत्व कसं असायला हवं? लोकशाही पद्धतीचं असावं का हुकुमशाही पद्धतीचं असावं? हे याच्या संदर्भात सुद्धा उपयोजनात्मक प्रश्न होते. मग ते नेमकं नेतृत्व म्हणजे काय असतं, नेतृत्वाचे प्रकार काय आहेत, मग नेतृत्व कुठल्या प्रकारचं असतं, नेतृत्वाचे टप्पे आहेत का, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं, उघं नवं. मग त्यानंतर आहे अध्यापन पद्धती व तंत्रे, जे की आपल्या TETला सुद्धा विचारतात. आणि इकडं सुद्धा आता अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण त्या पद्धतीचा उपयोग उपयोजनात्मक स्वरूपात कसा करायचा आणि विद्यार्थ्यांकडून कसा करायचा याच्यावर आधारित प्रश्न असतात. पण त्यासाठी आपल्याला हे तर समजून घ्यावंच लागतं, नाहीतर उगाच समजत नाहीये. इतिहासाचे अध्यापन करताना, एखाद्या विषयाचे इतिहासाचे अध्यापन करताना तुम्ही त्या इतिहासासंदर्भात एखादी सहल काढलेली आहे तर तुम्ही त्याच्या संदर्भात इतिहासाचे हे सांगत आहात, दाखले देत आहात आणि त्याच्या संदर्भात तुम्ही जी काही पद्धती वापरत असाल तर ती पद्धती कुठली? उपयोजनात्मक प्रश्न. पण ती नेमकी पद्धत कुठली आहे ते तर आपल्याला माहिती हवं ना. मग तेच सांगतोय, उगा उपयोजनात्मक प्रश्न म्हणून नुसते उपयोजनात्मक प्रश्न असतात, टॉपिक बेस असतात, कन्सेप्ट बेस सुद्धा प्रश्न असतात. पुन्हा चाचण्या आहेत, मानसशास्त्राच्या विविध चाचण्या 2017ला तर भरपूर विचारल्या होत्या.
समूह वर्तन. आता समूह हा घटक आपल्या शालेय जीवनात, शैक्षणिक जीवनामध्ये आणि शिक्षक विद्यार्थी याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. समूह म्हणजे काय? समूहाचे गट पाडणे, गट चर्चा करणे. समूह कोणत्या प्रकारचे असतात? वर्तुळाकार आहे का केंद्रीय आहे? हे कसं आहे की आणि विद्यार्थी आणि शिक्षकांची आंतरक्रिया समूहामध्ये कशी घडून येत असते याच्या संदर्भात समूह वर्तन हा घटक सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. पुन्हा स्व आहे. स्वचे तर 15-20 घटक आहे जे की 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये आहेत आणि ओपन युनिव्हर्सिटीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. पुन्हा वेगवेगळ्या व्याख्या असतात. त्यानंतर सामाजिक व उपयोजनात्मक मानसशास्त्र आहे. प्राथमिक शिक्षण आहे. आता जे काही प्राथमिक शिक्षण असतं ते कसं शिकवलं जातं? प्राथमिक शिक्षणाच्या संकल्पना काय आहेत? प्राथमिक शिक्षणाचा आकृतिबंध काय आहे? हा सुद्धा परीक्षेत विचारला गेला होता हो, 2017लाही आणि 2023लाही. आता 2017ची मी परीक्षा दिलेली नव्हती, त्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये नव्हतो सुद्धा, पण ज्या काही मार्केटमध्ये त्याचे पेपर उपलब्ध होते त्यानुसार सिलेबस केलेला आहे. कारण मानसशास्त्र हा माझा आवडतीचा विषय आहे, माझा छंद आहे. मला मानसशास्त्र वाचायला, समजून सांगायला सुद्धा आवडतं आणि मी खूप ढिगाराभर पुस्तकं वाचलेली आहेत याची. त्यानंतर आहे शिक्षणाचा आकृतिबंध. त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक नियामके हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. आता हे सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक नियामके म्हणजे काय याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये खूप उपयोग होतो. नीतिमूल्य काय आहेत? नीतिमत्व काय आहेत? नीतितत्व काय असतात? जे काही मूल्य असतात त्या मूल्यांची जोपासना कशी करायची असते हे या घटकातून आपल्याला कळतं आणि त्याचाच उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये करायचा असतो. एवढा सर्व फाफड पसार आहे आणि याच्यावर आधारित आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न होते. 2017लाही होते, 2023ला होते आणि पुढेही असणार आहेत. आणि आपण नुसतं जर एवढा विचार केला की नाही फक्त उपयोजनात्मक प्रश्न परीक्षेला येतात त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास करायचा नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये कधी काय विचारतील सांगता येत नाहीये. परीक्षा कोण घेईल हेही सांगता येत नाहीये. 2017ला पोर्टलमध्ये घेतलं, महापोर्टलनं घेतली होती. 2023ला IBPSने घेतली होती. सध्याच्या घडीतल्या तर IBPSच घेणार आहे. पण 2023ला ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांची दुरुस्ती ह्या पेपरला होणार आहे. मागच्या वेळेस काय झालं होतं, सर्वांना ढिगाराभर एकाला बुद्धिमत्ता जास्त, एकाला गणित जास्त, एकाला मराठी जास्त, एकाला इंग्लिश जास्त, एकाला मानसशास्त्र जास्त. असा कार्यक्रम ह्यावेळेस होणार नाहीये. एकदम फिक्स वाईज होणार आहे. टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होणार आहे आणि व्यवस्थित पद्धतशीर आकृतिबंध बांधून आपल्या सिलेबसनुसार परीक्षा होणार आहे. पण त्याच्यामध्ये एक फिक्स आहे, 110 ते 120 गणित बुद्धिमत्ता फिक्स आहे, 30 मार्क मानसशास्त्र फिक्स आहेत, 15 मार्क मराठी, 15 मार्क इंग्लिश आणि बाकीचे 20 मार्क हे अदर सब्जेक्टवर डिपेंड असणार आहेत. त्यामुळे ह्याला लाईटली घेऊन चालत नाहीये आणि नाही अभ्यास केला तर जमत नाहीये. याचा रिझल्ट परत 0 येतो. कारण युद्ध कधीही सांगून येत नाहीये, तसं परीक्षा कधीही सांगून येत नाही आणि परीक्षेमध्ये काय विचारतील हे सांगता येत नाहीये. जसं आपण TETला लिमिटेड सोर्समध्ये जेवढा काही मोजकेच टॉपिक आहेत तेवढे केलं तर चालत होतं. CTETला एवढा सिलेबस आहे, एवढा केला बस, ह्याच्या बाहेरचं येत नाहीये. पण टेटला तसं आहे का हो? नाहीये. याच्यामध्ये अभ्यासक्रमाची विशिष्ट अशी मर्यादा नाहीये. त्यामुळं संपूर्ण अभ्यास करावाच लागतो. आता हे फक्त मी तुम्हाला एवढं दिवसाला टॉपिक सांगितलेले आहेत, पण याच्यापेक्षा भरपूर टॉपिक परीक्षेला विचारले गेले होते. आता जे काही मी नोट्स संदर्भात सांगतोय त्या ह्या आहेत आपल्या संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्राच्या नोट्स. या नोट्समध्ये आपण अनुक्रमणिका सहित दिलेला आहे. भाग 1 मध्ये जवळजवळ 20 घटक आहेत. आता हे 20 घटक तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसत असेल त्याच्यावर तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामधले सब पॉईंट सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर भाग 2 आहे जे की फक्त व्यक्तिमत्वावर आहे आणि व्यक्तिमत्वावर DEDला फक्त एकच चॅप्टर होता, पण टेटवर खूप आहे. व्यक्तिमत्वाचा समज आहे, गैरसमज आहे, शास्त्रीय स्वरूप आहे, गुणत्व दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. पुन्हा अनुवंशिक नियामके जे आहेत तो व्यक्तिमत्वाचा भाग आहे. पुन्हा अनुवंश आहे, परिवेश आहे,
पुन्हा थॉमस एरिक्सन आहे, एरिक्सनची सामाजिक एरिक्सन यांची पुन्हा मनोसामाजिक उपपत्ती आहे, फ्रांकचा मनोविश्लेषणवादी सिद्धांत आहे, एरिक्सनची उपपत्ती आहे. पुन्हा त्यानंतर सोचे घटक आहेत. आता जो काही भाग 2 व्यक्तिमत्वाचा आहे त्याच्यामध्ये एकूण 17 प्रकरण आहेत. त्यानंतर भाग 3 येतो. हा भाग 3 मध्ये तुम्हाला सामाजिक व उपयोजनात्मक मानसशास्त्र, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कसे असतात ते दिलेलं आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षण आहे, भारतीय समाज आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, याच्यावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे भाग 4, जो की अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर सुद्धा 2017ला 2023ला 5 प्रश्न होते. मला वैयक्तिकरित्या या मानसिक विकृतीवर 5 प्रश्न आले होते 2023ला. आणि ह्या मानसिक विकृतीवर सुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे. आता हे एवढं सर्व झाल्यानंतर असे टोटल 40 घटक होतात. त्या 40 घटकाचा आपण ह्या नोट्समध्ये विश्लेषणात्मक स्वरूपात एकदम समजल असं डायग्राम सहित एकदम विस्तृत स्वरूपात हा प्रश्न कधी विचारला होता, कसा विचारला होता, कोणत्या परीक्षेला विचारला होता ते सर्व दिलेलं आहे. आता ह्याचं सॅम्पल तुम्हाला इथं स्क्रीनशॉटला दिसत असेल, ते तुम्ही पाहून घ्या. आता हा प्रश्न इथं पेज क्रमांक 9वरलाच आहे. मानसिक तणावाचे प्रतीक आहे. हे कधी विचारलं? 2017ला विचारलेलं होतं. मग 2023ला कोणकोणते विचारलेले आहेत ते सर्व दिलेले आहे. आता हे समूहाचे प्रकार आहेत, चार्ट स्वरूपात दिलेलं आहे, एकदम विस्तृत स्वरूपात दिलेलं आहे आणि कुठेही जास्त चुका नाही आहेत. आणि तुम्हाला सांगतो ह्या ज्या काही नोट्स आहेत ना, ह्या नोट्स फक्त आणि फक्त शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहेत. ह्या नोट्स तुम्हाला TET साठी उपयोगाला येणार नाही आहेत. ह्या नोट्स तुम्हाला CTET साठी उपयोगाला येणार नाही आहेत. परत एकदा सांगतोय की हे पुस्तक तुम्हाला TET साठी तेवढं महत्त्वाचं नाही आहे, CTET साठी तेवढं महत्त्वाचं नाही आहे, नाही KV साठी तितकं महत्त्वाचं नाही आहे, पण हे TET साठी 100% उपयोगी येणारं पुस्तक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त TET साठी जो काही महत्त्वाचे घटक आहेत, जो काही अभ्यासक्रम आहे त्यावरच आधारित हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक नाही आहे, ह्या नोट्स आहेत. पुस्तक वेगळं असतं, ह्या नोट्स आहेत. आता ह्या नोट्स सगळं एकदम रेडी आहेत. मी अगोदर स्वतः हस्तलिखित केलेले आहेत, त्या टाईप करून घेतलेले आहे, त्याचं करेक्शन केलेलं आहे, सगळ्या भानगडी पूर्ण करून फायनल प्रोडक्ट मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. आता हे मला प्रिंट करायला सुद्धा आलं असतं, याचं मार्केटमध्ये पुस्तकाच्या स्वरूपात सुद्धा उपयोग करून देता आलं असतं. तेवढी काय मोठी गोष्ट नाही येते. आता जर मनात ठरवलं तर 2 मिनिटामध्ये त्याच्या प्रिंट करून मार्केटमध्ये आपल्याला सगळीकडे अवेलेबल करता येतो. पण आपल्याला ह्या नोट्सचा बाजार करायचा नाही आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही सबस्क्रायबर आहेत, जे काही TET साठी परीक्षा देणारे आहेत, फक्त त्यांच्यासाठीच हे आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये माझा सुद्धा स्वार्थ आहे, सर्वांचा सुद्धा स्वार्थ आहे. याचा बाजार करायचा नाही. आता याचा बाजार करून आपल्याला पैसे सुद्धा कमवता येतात, पण आपल्याला हे पैसे कमवायचं नाही आहे. हे फक्त लिमिटेड व्यक्तींसाठीच आहे. ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी हे घेऊ शकता. ज्यांना आवश्यकता वाटत नसेल त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. ज्यांना मार्केटमध्ये आणखीन चांगलं भेटत असेल तर त्यांनी ते सुद्धा घेऊ शकतात. त्यामध्ये माझं दुमत नाही आहे. ज्यांना कुठं चांगलं भेटत असेल ते तुम्ही घेऊ शकता. ज्यांना क्लासेसमध्ये जेवढं शिकवतं तेवढंच सफिशियंट वाटत असेल ते तुम्ही घेऊ शकता. कुणाला कसलंही बंधन नाही आहे. तुम्ही त्यासाठी मोकळे आहात. जास्त त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण आता ह्या ज्या काही आपण नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स कुठून घेतलेल्या आहेत, त्याचा सोर्स काय आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण 11वी 12वीचे 2008 पासूनचे पुस्तकं वाचलेले आहेत, त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. त्यानंतर DED BEDचे 2008 पासूनचे सुद्धा पुस्तकं वाचलेले आहेत, त्याचा महत्त्वाचा रेफरन्स घेतलेला आहे. BA ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी, त्याच्यामधले सुद्धा BAचे 3 पुस्तकं, पुन्हा MAचे पुस्तकं, विशेष गरजा असणाऱ्या बालकाचे 3-4 सेपरेट मार्केटमध्ये पुस्तकं भेटतात, ते सुद्धा वाचलेले आहेत. त्याच्यातला महत्त्वाचा डाटा घेतलेला आहे.
त्यानंतर विकृतीचे मानसशास्त्र. आता विकृतीच्या मानसशास्त्रावर आपल्याला भरमसाठ पुस्तकं भेटतात. विकृतीचे मानसशास्त्र आहे, अपसामान्याचे मानसशास्त्र आहे, मग मेंटल हेल्थ म्हणून असं सुद्धा इंग्लिशमध्ये एक पुस्तक आहे, ते सुद्धा आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे पुस्तक वाचून त्याच्यातला जे काही लिमिटेड सोर्स आहे आपल्या परीक्षेला विचारला गेला होता तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता ह्या विकृतीच्या मानसशास्त्रामध्ये जवळजवळ 200 विकृती आहेत. हो, ह्या 200च्या 200 विकृती या परीक्षेला विचारतील का? नाही. ज्या काही महत्त्वाच्या आहेत, शालेय जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्या सगळ्या इथं टाकलेल्या आहेत. पुन्हा हे अपसामान्याचे वर्तन, पुन्हा शैक्षणिक मानसशास्त्राचं सेपरेट पुस्तक भेटतं जे की गायकवाड सरांचं आहे. पुन्हा व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्र, याच्यासाठी भरमसाठ पुस्तकं आहेत. प्राथमिक शिक्षण ह्याच्यासाठी सुद्धा सेपरेट पुस्तक आहे. अशा भरपूर पुस्तकांचा आधार घेऊन ते स्वतः वाचलेले आहेत, स्वतः त्याच्यातल्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या करून एवढा भरमसाठ पसारा करून हे तुमच्यासाठी मी फायनल प्रोडक्ट तयार केलेलं आहे. एकदम चार्ट सहित आहे. तुम्हाला याचं सॅम्पल पाहिजे असेल तर ते तुम्हाला सॅम्पल भेटून जाईल. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला माझ्या ह्या नोट्स कव्हर पेज, बॅक पेज सुद्धा दिसेल. त्याच्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, अनुक्रमणिका सहित दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये पेजची संख्या आहे 242. सुरुवातीच्या एक पानापासून मोजलं, शेवटचं पान जर आलं तर 242 होतात. आणि नुसतं इकडून एक असं जर एक पकडलं, बॅक टू बॅकचं एक पेज पकडलं तर ते होतात 141 पेज. एवढं मोठ्या नोट्स आहेत. आता वेळ आहे, ह्या वेळेचा सदुपयोग करून ते वाचायला हवं. आता महत्त्वाचा प्रश्न येतो की ह्या नोट्सची प्राईस काय असणार आहे. हे पहा, ह्या नोट्सची प्राईस जास्त नाही आहे तितकी. आता एवढा सर्व भरमसाठ ढिगारा आहे, ह्या ढिगाऱ्यासाठी लागलेले पुस्तकं जेवढे आहेत त्याच्यापेक्षा तर खूपच कमी आहे. आता तुम्ही नुसतं ह्याचं मानसशास्त्र घेतलं, विकृतीचं, त्याच्यासाठी 3-4 पुस्तकं वाचावे लागतात. पण आपण सर्वच्या सर्व एवढा पसारा फक्त एका आपल्या नोट्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे, जे की फक्त 242 पेजमध्ये पूर्ण होऊन जातं. बॅक टू बॅक जर पकडले तर 141 पेजमध्ये. आता याची प्राईस काय आहे, सर्वांना उत्सुकता लागलेली असेल तर याची प्राईस आहे फक्त आणि फक्त 551 रुपये. ह्या तुम्हाला नोट्स 551 रुपयामध्ये भेटून जातील. आता ज्यांना ह्या नोट्सची किंमत 551 रुपये जास्त वाटत असेल आणि तुम्ही जर असा आग्रह करत असाल किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की नाही याची किंमत कमी करा, 10 रुपये कमी करा, 50 रुपये कमी करा, 200ला द्या, 300ला द्या, 100ला द्या, 151ला द्या, 500ला द्या, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या नोट्स आहेत, भाजीपाला नाही आहे की याची तुम्ही किंमत करावी. ह्या खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, लिमिटेड आहेत, मला जास्त जणांना द्यायच्या नाही आहेत, लिमिटेड स्वरूपातच उपलब्ध असणार आहेत. आणि त्याही ज्या दिवशी परीक्षेचा फॉर्म निघेल त्या दिवशी नोट्स बंद होऊन जातील. त्यामुळं लिमिटेड ऑफर आहे, 551 रुपयाला आहेत. आणि माझं परत एकदा सर्वांना हात जोडून विनंती आहे, सांगणं आहे की 551 रुपये खूप होतात, 500लाच करा, 451लाच द्या, 400लाच द्या. अशा जर स्वरूपात तुम्ही जर मागत असाल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहेत. तुम्ही तसं विचारू सुद्धा नका आणि कॉल करून परेशान सुद्धा करू नका. तुम्हाला घ्यायचं असेल सरळ 551 रुपये द्या आणि ह्या नोट्स घ्या. आता ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात भेटून जातील. त्याला पासवर्ड असेल, पासवर्ड टाकल्याशिवाय ती फाईल ओपन होणार नाही आहे. पासवर्ड टाकून ते फाईल तुम्ही ओपन करू शकता आणि नोट्स वाचू शकता. आता ह्या नोट्स तुम्हाला कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, तरी तर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल. ह्या स्क्रीनशॉटवर सर्व दिलेलं आहे, संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र. याच्यामध्ये 40 घटक आहेत. खाली मोबाईल नंबर दिलेला आहे 89 99 65 38 15, पुन्हा 99 70 96 11 44. त्याची किंमतसुद्धा दिलेली आहे. गुगल पे करा, फोनपे करा, जीपे करा. पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा. स्क्रीनशॉट सेंड झाल्यानंतर तुम्हाला लागलीच विदिन मिनिट ह्या नोट्सची PDF दिली जाईल, त्याचा पासवर्ड सहित तुम्हाला दिले जाईल. आणि एक गोष्ट आणखीन महत्त्वाची, तुम्ही नोट्स घेतल्या, त्याचा पासवर्ड घेतला आणि त्या नोट्स जर तुम्ही फॉरवर्ड केलात
फाईल करप्ट होईल, डिलीट होईल, त्यानंतर मी तुम्हाला देणार नाही आहे. कारण AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ह्याला फॉरवर्ड प्रोटेक्शन टाकलेलं आहे. आता फॉरवर्ड केल्यानंतर मेनी टाईम फॉरवर्डेड असं वगैरे येतं. तुम्ही जर ती फाईल फॉरवर्ड वगैरे केली त्याला प्रोटेक्शन असल्यामुळं फाईल करप्ट होते आणि फाईल करप्ट झाली तर त्याचा जिम्मेदार मी नाही आहे. त्यामुळं ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या, स्वतः वैयक्तिक घ्या, पैसे पाठवा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, स्वतः नोट्सचा फायदा घ्या आणि इतरांना फॉरवर्ड करू नका. त्याला जॉब लागेल आणि तुमचं काय, त्याला जॉब लागल्यानंतर त्याची पगार त्यानं तुम्हाला देणार आहे का? नाही. त्यामुळे इथं स्वार्थी बना. ह्या नोट्स लिमिटेड आहेत. इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे, याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेलं आहे, नोट्स कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या. आणखीन परत एकदा, ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्या, ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी नका घेऊ. पण विनाकारण निगेटिव्ह कमेंट करून बाकीच्यांचं मनोबल कमी करू नका. परीक्षाच होत नाही, काय करायचं नोट्स घेऊन, उगाच काय उपयोग आहे, असल्या कमेंट करू नका. ज्यांना घ्यायचं त्यांना घेऊ द्या, ज्यांना अभ्यास करायचा त्यांना अभ्यास करू द्या. आणखीन तुम्हाला जर याचं सॅम्पल पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. तिथं नोट्स तिथं तुम्हाला नोट्सची PDF पाठवली जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल दिलं जाईल. नोट्स घ्यायचे असतील तर घ्या आणि विनाकारण उगाच फोन करू नका की परीक्षेत येईलच का, याचीच गॅरंटी देताव का, एवढं सगळं वाचावंच लागेल का, एवढं सगळं वाचून आम्हाला PhD करायची नाही, आम्हाला फक्त परीक्षेसाठी जेवढं उपयोग आलेल तेवढंच द्या. हे पहा, हे TET नाही, हे CTT नाही, हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि तिथं टीप आहे. याला विशिष्ट अशी मर्यादा नाही आहे. तरीसुद्धा 20-25 पुस्तकाचं कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला नोट्स दिलेले आहे, ज्या की ॲप्लिकेशन बेस आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. माझी विनंती आहे की सर्वांनी आवर्जून घ्या आणि याचा लाभ घ्या. परत एकदा सांगतोय की लिमिटेड आहेत, 551 रुपये किंमत आहे आणि कमी करा, हे करोना असलं काहीही करू नका. ज्यांना घ्यायचे त्यांनी सरळ 551 रुपयाची पेमेंट करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्हाला नोट्स मिळून जातील. आता तुम्ही ज्यावेळेस TETच्या मानसशास्त्राच्या नोट्स घेतल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल. ज्या काही आपण मानसशास्त्राच्या नोट्स दिल्या होत्या त्याच्या बाहेरचा मानसशास्त्राचा प्रश्न जरी परीक्षेत आला होता का, पेपर 1ला असो किंवा पेपर 2ला असो, अजिबात नाही आहे. कारण खूप अभ्यास करून त्या नोट्स बनवल्या होत्या. तसाच खूप अभ्यास करून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या सुद्धा नोट्स तयार केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, जवळजवळ 35 मिनिटाच्या पुढं झालेला आहे आणि इतका विस्तृत स्वरूपात एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ज्यावेळेस पुन्हा नंतर ह्या नोट्स संदर्भात मी माहिती सांगेल त्यावेळेस एवढं डिटेलमध्ये सांगणार नाही आहे आणि सहसा तर या नोट्सची मी जास्त मार्केटिंग करणार नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की ह्या नोट्स संदर्भात मी फक्त 2 व्हिडिओ टाकेल, त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे आणि नंतरच्या एका व्हिडिओमध्ये नोट्स संदर्भात अशीच थोडीशी शॉर्टमध्ये माहिती सांगण्यात येईल. आता तुमच्याकडे वेळ आहे, परीक्षेची तारीख फिक्स झालेली नाही आहे, नेमके कोणत्या महिन्यात होईल आणखीन फिक्स नाही आहे. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की परीक्षा कधीही होऊ शकते. पुढल्या महिन्याभरामध्ये होऊ शकते, पुढल्या 40 दिवसामध्ये होऊ शकते, पुढल्या 50 दिवसामध्ये होऊ शकते किंवा 90 दिवसामध्ये होऊ शकते. याचं फिक्स काहीही सांगता येत नाही आहे. त्यामुळं सध्या वेळ आहे, ह्या वेळेचा सदुपयोग करा. ज्यांना नोट्सची आवश्यकता वाटत असेल त्यांनी नोट्स घ्या आणि महत्त्वाचं याच्यासाठी क्लास लावायची आवश्यकता नाही आहे. ह्या नोट्स घेतल्याने ह्या नोट्स क्लासपेक्षा 10 पटीने जास्त आहेत आणि समजायला सुद्धा सोप्या आहेत. एवढ्या एकदम सोप्या पद्धतीने नोट्सची मांडणी केलेली आहे. आवश्यकता असेल तर घेऊ शकता. स्क्रीनशॉट आहे, इथं प्रोसेस कशी करायची ते फॉलो करायची ते सर्व दिलेलं आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, नोट्सचा सर्वांनी नक्की फायदा घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा नोट्स संदर्भात माहिती मिळवू द्या. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.